तर गोंयकारांक येवकार आनी तुमकां खबर आहा आतां सद्याक तरी एक हॉट इश्यू चलता म्हणटा तो रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या बाबतीन आनी जे मनोज परब आनी अजय विरेश बोरकार यांच्या मध्ये कितें चल्लां सद्याक तरी हे सद्याक हॉट टॉपिकान आहा। तेका लागून आयज आमच्या बरोबर आहा अजय कोलकर जो पार्टी स्पोक्स पर्सन आहा आरजीपीचो आनी तेजे कडेन आमी पयलो सद्याक विचारया अजय बाब आतां तुमचे पार्टयेचे सद्याक तरी खंय ना जाल्यार खंय हितून मिडियान सारकें गाजलेलें आहा जो तुमचो चीफ आहा मनोज परब आनी तुमचो MLA विरेश बोरकार यांच्या मध्ये सद्याक तरी वाद चल्लेलो आहा तेच्या बाबतीन आमकां सांगूंक शकता तो? ना पळय, रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही एक पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड अंडर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आणि ताका तेन्ना कॅटेगरायज करता तेन्ना एक सेपरेट एंटिटी आसता. इट इज बॉडी ऑफ इंडिविज्युअल्स नाल्यार एसोसिएशन ऑफ पर्सन म्हणटा तेका. कायद्या प्रमाणे ते तशें आसता. एक दोन मनीस तेका कंट्रोल केन्ना करिना. ते खूब मनीस आसता कॉन्स्टिट्युएन्सी वायज आसता आनी तेका लागून ती मनीस तेका सपोर्ट करता आनी पार्टी ती उबी जाता. सो आतां दोन तीन हे तुमी पळयला जाल्यार की अशे नरेटिव्ह चल्लेले की पार्टी रिफ्ट आहा मागीर स्प्लिट जाता नाजाल्यार कितें तरी अशे जो लिडर आसा आमचे ते एकामेकाच्या विरुद्ध आसा. मात हांव तुमकां तुमच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता तशें सद्या तरी कांय ना. प्रेसिडेंट आनी विरेश बोरकार आमचे एकूच आसा आनी वांगडाच आसा. दोन तीन दिसां पयलीं म्हाका दिसता तुमकां हांगा पणजे आमच्या आमदारान बायट दिल्ली की प्रेसिडेंटाच्या लिडरशिपाच्या अंडर तो काम करता म्हणून आनी तेच्या अंडर तो सगळ्या तेचे ZPs बाकीचे सगळे पंच मेंबर्स ते काम करता म्हणून आनी तसो तो तेजी गायडन्स घेवन ते फुडें व्हरता. आनी तशेंच आहा ते फक्त कितें आहा थोडे एक्सटर्नल फोर्सीस आनी इंटरनल थोडे फोर्सीस आसा ते एक फेक नरेटिव्ह करता प्रेसिडेंटाक डिफेंड करपाक. मनोज परब जो आमचा तेका डिफेंड करपाक आनी स्प्लिट आसा म्हण दाखयता. तुमच्या माध्यमांतल्यान हांवें कालूच तुम्ही म्हणटा कितें डिफेम करपाक म्हणजे स्प्लिट बीन तशें हे सद्या हे तरी रिफ्ट बी तशें कांय ना. सगळे आमी एक आसा. फक्त थोडे एक्सटर्नल फोर्सीस आसा तेजी नांवां आनी इंटरनली फोर्सीस आसा तेजी नांवां काल आमच्या प्रेसिडेंटान ऑलरेडी आउट केल्ले आसा. तेजेर कितें आतां आमी ऑफिशियली करतले. पूण अशें तरी आतां सद्याक तरी सगळे कडेन गाजलेलें आहा की दोगांयनी विरेश बोरकारान मनोज परबाक अनफॉलो केलो, मनोज परबान विरेश बोरकाराक अनफॉलो केलो म्हणजे फेसबुकाचेर. तेच्या बाबतींत तुमचें कितें? पण ते हांव डिटेल तितले सांगूंक शकना. मात हांव म्हाजें सांगता. हांवें जाल्यार पर्सनली म्हाजो अकावंट आसा फेसबूक अकावंट तितूनसून हांवें आमदाराक अनफॉलो केल्लो आसा. एकूच रिजन की जे आमी पार्टी डायरेक्टिव्स दिल्ले आणखी जो जुलियस आल्मेदा आसा जो आरजीपीचो केन्ना मेंबरूच ना. आमी परत सांगला लोकांक आतांय परत सांगता तो आमचो केन्ना मेंबर नासलो. तेका आमी रिमूव करूंक ना, तेका आमी एक्स करूंक ना, टर्मिनेट करूंक ना. पण तेजी एक्टिविटीज अश्यो आसल्यो ज्यो पार्टीक डॅमेज जाताल्यो. MLA बरोबर रावतालो वांगडा आसतालो म्हणून आनी डॅमेज जाताले आनी खूब ते एक्टिविटीज आमी नरेट केल्ले आसा आनी ते लेटरान आमी बरयल्ले आसा की बाबा अशें तो करतालो आनी खूब ऑपॉर्च्युनिटीज दिल्ले. MLA की सगळें खबर आहा म्हणून सगळें बरोवन दिल्लें. तरी पूण आसतना आमदार तेच्या वांगडा दिसता, मागीर आमदाराचो स्टाफ दिसता, आमदाराचो PS दिसता. म्हणून म्हाजें हांवें पर्सनल सांगलां की तो जेन्ना पार्टीक व्हॅल्यू दिना तेन्ना आमी ते तसले नेगेटिविटी आमी ते फेसबुकार बीन आमी धरिना. आमी ते पॉझिटिव्ह घेवन फुडें व्हरता म्हणून तेका ते सेम रिजन आसतलें की प्रेसिडेंटानूय तेका अनफॉलो केला आसतलें. हांवेंनूय तेका अनफॉलो केला. हांवें कालूय सांगलेलो ओपनली तुमकां लुपोवपाचें ना आनी ऑफिशियली सांगलां. आतां भाटीन ते पंचायत इलेक्शन जाल्लें तेन्नाय तेका सांगलें तेका कॅम्पेनिंगाक बी तुमी भोंवता, तुमी फोटोज घालता मुद्दम आनी दुसरे फोटोज घालता आनी तुमी कॅम्पेनिंगाक तेका व्हरता. जो मेंबरूच आमच्या पार्टीन तेजें कांय असोसिएशन ना आनी डॅमेज केला पार्टीक आनी कितें केलां तें सांगलां तुमकां खबर आहा. तरी पूण तुमी करता. तेका लागून आमकां तें बरें दिसूंक ना आनी तेजो रिजल्ट तुमी पळयलें की 60 आनी 60 दोगांकूय मतां पडलीं. आतां थंयसर एक चर्चा अशी चलता की जर तेजो इतलो आतां तेजो हें आसा इफेक्ट आसा ते म्हणटा आमदारूय तेणीच निवडून हाडला, ZP तेणीच निवडून हाडला आनी आतां जर बायपोल जाला पंचायत इलेक्शन तर टॉस सोडून तो जिखला BJPचो कोण तरी आसलो तो टॉस जर जुलियस आल्मेदान उडयल्लो जाल्यार तो जिखपाचो अशें थंयसर चल्लेलें आहा. इतलो तेका इम्पॉर्टन्स दिता. तेका पार्टीन जो म्हणजे तेका एक पार्टीच्या अगेन्स्ट जो काम करतालो मेंबर नासतना मात आमदाराच्या वांगडा आसता म्हणून आमी क्लॅरिफाय केलें एवरी इयर एवरी टायम. सो हें आमकां तरी बरें दिसूंक ना म्हणून आमी तेंकां अनफॉलो केला सगळ्यांक आनी प्रेसिडेंटानूच तेकाच लागून केलां आसतलें आनी हें तितून कांय हें ना कितें म्हणटा तितून कांय डावट ना. तर
तुम्ही म्हणता की तुमच्या प्रमाणे की जुलियस इज द सेंटर ऑफ ऑल दिस नाही. सद्याक चलता पळय ते जुलियस तशें म्हणना हम्म. जुलियसाचेर आमी लेटराचेर आमी सगळे एक्चुअली जाका कोणाक वाचपाक कळटा सारकें आनी जे कोण ताका डिफेंड करता पळय तेंच्यांनी वाचपाक जाय कित्याक आमी ताका बरला मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज दिला थ्रू आमदार थ्रू पार्टी सगळ्यांनी सगळं दिला ताका चान्सीस दिला आनी तेजे तो एक ती वन ऑफ द रिजन ते So ही तो तूं म्हणटा की ते एक एक रिजन reason आसा आहा. एक रिजन आसा तसो आनी जे काल प्रेसिडेंटान आमच्या केला ते डिफरंट टॉपीक आहा तो तेणी सांगला तेजेर आमी चर्चा करयात फुडें मात सगळे म्हणटा की तुमी एक ताका काडला म्हणून सगळें जाला मात हेज्या फाटल्यान आमी ताका खूब मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी थ्रू आमदार आमी दिल्ले आहा आनी लास्ट टायम तुमकां इंटरव्यू करता आसतना सांगलेलें की हे डिटेल्स आसा म्हणून पण ताका आनी म्हाका दिसता तेजेर आनी डिस्कशन करून फायदो ना पार्टी इज सुप्रीम पार्टी जशें की सांगला पार्टी इज असोसिएशन ऑफ पर्सन कोण येतलो ना कोण वयतलो ते नॅचरल आसा आनी ते लिगली आसा तुका वचपाकूय घेवपाकूय मेळटा मेंबरशीप तुका सोडपाकूय मेळटा तुका काडपाकूय मेळटा तुम्ही म्हणता की तुमच्या काय फरक पडना हे तुमच्या पार्टीमध्ये डेमोक्रेटिक प्रोसेस आहे डेमोक्रेटिक प्रोसेस आसा आनी हेच्या पयलीं आमी फॉलो केला आनी मेंबर नासतना फक्त आमदाराचो तो वांगडा आसतालो भोंवतालो म्हणून आमी तो आरजीचें नांव पिड्ड्यार करतालो पार्टीचें नांव पिड्ड्यार करतालो लिडरशिपाचें आमचें नांव पिड्ड्यार करतालो म्हणून तो अफेक्ट आतां तुका एग्जांपल ते कुरचोरून ते स्कॅन्डल जालें स्कॅन्डल तो करता कॉर्पोरेटर कोण आहा तो म्हणपाक लागलो बीजेपीचो म्हणपाक लागलो कॉर्पोरेटर मागीर ते बीजेपीचे प्रेसिडेंट कितें म्हणपाक लागले की तो बीजेपीचो मेंबरूच नासलो केन्नाच म्हणपाक लागले म्हणजे एक इव्हेंट जावन ते क्लॅरिफिकेशन दिवपाक लागले आमी कितें करता अशें क्लॅरिफिकेशन नोट पयलींच काडटा ते मागीर ते डॅमेज भरपूर जाता डॅमेज तो मागीर रिकवर करपाक पार्टी डिफिकल्ट तुम्ही डॅमेज जावन डॅमेज कंट्रोल करना आमी ना पयलीं आमी पयलीं starting सांगता बाबा हो आमकां कळटा बाबा हेजी तरी पूण कितले कितले एक्टिविटीज अशें करता जो पार्टीक डॅमेज करता मेंबर नासता तो पार्टीक डॅमेज करता सो ताका लागून आमी नोटीस क्लियरली काडलें आनी हेवूय नोटीसीन बरयलें जो मनीस तेच्या वांगडा एसोसिएट रावतलो फुडें तेंगेरूय एक्शन जातली अशें आमी ते नोटीसीन क्लियरली बरयल्लें आसा आणि एक दुसरे नॅरेटिव्ह कितें चलता जाणालो की विरेश युके टुराक गेलो आणि तेन्ना खंय ना खंय थंयसर तरी ताका फीडबॅक कितें तरी मेळलो की आर्जीन रावत जाल्यार तुजें पॉलिटिकल फ्युचर सारकें ना काँग्रेसीन वचत जाल्यार तुजें पॉलिटिकल अशें तरी आमकां सोर्सीस म्हणटा की काँग्रेसीन तूं वचत जाल्यार तुका सांत आंद्रेन फुडें सपोर्ट आहा अशें तरी आमकां सोर्सीस सांगता की तेजो पॉलिटिकल समज ताका जाय MLA रावपाचो जाल्यार आर्जीन रावपाक जाना जाता तो एका रावपाचो काँग्रेसीन रावपाचो कित्याक लागून आतां पळय हालीं जें ZP इलेक्शन जालें 2 सिटां येयलीं तीं जाल्यार भितर काँग्रेसीचो सपोर्ट आहा म्हणून आमकां तरी इतलें इन्फॉर्मेशन मेळलेलें आहा तें कितें होय नाल्यार तुवें हें जाता इफेक्ट जाला तुमच्या ना पार्टीक तशें कांयच ना कित्याक सांग पळय जे ट्रीप तो गेल्लो ती ऑफिशियल ट्रीप तो गेला आनी ताका ते कितें थंयसरले कितें एक्टिविटीज आहा ते तेणी मागीर येवन ब्रीफ केल्ले आहा काँग्रेसीक वचपाचें कारणूच आमकां सद्या कांयच दिसना कित्याक सांग जे पार्टीन ताका आतां घडयला MLA केला आनी इतलो ताका सपोर्ट मेळटा आतां ताका ZP पार्टीक लागून आमच्या प्रेसिडेंटाच्या लिडरशिपाच्या अंडर आमच्या सिंबलाच्या अंडर आनी MLAचें काम पळोवन ZP सुद्दां येयल्ले आसा तुमी म्हणटा की ZP आर्जीक लागून जिखला तो तुमकां दिसना होय नाल्यार ना टिकेट ताका ZP इलेक्शन इज कंटेस्टेड एज पर गोवा पंचायत राज एक्ट आनी पार्टी सिंबलाचेर जाता तर पार्टी ताका जर एक फॉर्म बी आसता फॉर्म बी जर फॉर्म ए ते टिकेटूच दिना जाल्यार ताका ते पार्टीचें रिकॉग्निशन मेळना ताका ते कितें म्हणटा ते सिंबल ते मेळना आनी एक ब्रँड पार्टीचो जो ब्रँड आसा पार्टीचें नांव आसा ते ताका मेळना इंडिपेंडंट रावचें पडटा नाजाल्यार आनी कितें करचें पडटा सो असो डेमोक्रेटीक प्रोसेस घेवन तो कॅन्डिडेटूय सिलेक्ट जाल्लो पार्टीन ताका टिकेट दिली आनी ते फुटबॉलाचेर ते दोनूय ZP आमचे ते जिखले आनी तितून फक्त एकूच सांत आंद्रेचेच तितून कॉन्ट्रिब्युशन ना एक सीट आहा ती सांताक्रुजान पडटा तितून हांव तितून पार्टिसिपेट जाला कॅम्पेनिंग केला आनी दुसरी सीट आहा ती कुमारजा कॉन्स्टिट्युएन्सी पार्ट सो सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन आसा ओवरऑल पार्टीचे कॉन्ट्रिब्युशन MLAचे कामाचे कॉन्ट्रिब्युशन आनी सगळे इफेक्ट्स पडटा सो इतले सगळें आसून इतले व्हडलो प्रोटेस्ट केला आनी ताकाच लागून तो प्रोटेस्ट 39 तुमी पळयता आतां सक्सेसफूल जाला आनी आतां सक्सेसफूल जावन आतां तो एक वन स्टेप फुडें वयता आमदार सगळे आमच्या देवळांनी वयता पालक्यांक भोंवता प्रत्येक गांवांनी तो वयता आनी हेजे अवेरनेस करता
तांकां खूब बरें दिसता. आमी आमदाराक चड डिस्टर्ब करिना, कित्याक तो बिजी आसता. सगळे तुमी पळयलें जाल्यार तो मडकय भोंवता, चिमला भोंवता, मागीर तो बिचोली वयता, सगळे देवळांनी वयता, पालखी लोकांक अवेरनेस करता आनी पालखी देवाच्या आशिर्वादान तो फुडें वयता आनी एक लोकांक दिशा दिता की बीजेपी सरकाराच्या अगेन्स्ट आर्जीत फक्त रावपाक शकता म्हणून. सो काँग्रेसीन वचपाचें कारण ना की काँग्रेसीन डीच केला 2 फावटी. जे पार्टेन डीच केला, 8 आमदार एकदां गेला, मागीर 11 आमदार एकदां गेला, विश्वासघात करून, देवाचो विश्वासघात करून त्या पार्टीक जॉइन जावपाचो नाल्यार वचपाचो प्रश्नूच येना. सो हे सगळे रुमर्स आहा. हिंगा तुका हांव मातसो इंटरप्ट करतलो, कित्याक लागून तुवें म्हणलें पळय डीच करपाचें हें ना, पूण जेन्ना लोकसभेचें इलेक्शन जालें पळय तेन्ना RGP सांतांद्रेन 3rd पोझिशनाचेर येयली आनी तेजें एक मुख्य रिजन जालें म्हणत जाल्यार तुमी एका विरेश बोरकाराक तुमच्या MLAक सावथान हें करपाक दिलो, कॅम्पेनींग करपाक दिलो. तेका लागून तो आपले कॉन्स्टिट्युएन्सीन कॉन्सन्ट्रेट करूंक जायना. तो तें कितें मतीन आहा काय, तें कितें तुमचें हें जें कितें चलता सद्याक तरी त्या टायमार जेन्ना तो 3rd येयलो हितून सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन, जेन्ना MLA 3rd येता, 3rd पोझिशनाचेर तुमची पार्टी येता, तर खंय ना खंय दिसना फ्युचर तेजें कितें तरी ना तशें डेंजरान आहा नासता काय? पळय. हो तूं म्हणटा कितें नॅशनल लेवल ना, आनी स्टेट लेवल डिफरंट. सी हे लोकल इलेक्शन सेपरेट जाता, ते मागीर तुजे कॉन्स्टिट्युएन्सी लेवल इलेक्शन सेपरेट, पंचायत इलेक्शन सेपरेट आनी हे नॅशनल इलेक्शन जे जाता तेजे पॅरामिटर डिफरंट आसता. कित्याक दोनूच सिटां ते कॅटेगरी पळयता लोक आनी हिंगा सरकार बी तशें तेतून कांय जायना. गोंयान बी तशें स्टेटीचें सरकार जायना आनी तितून फॅक्टर्स खूब आसले. आमी ऑलरेडी तेजेर सांगलेलें आसा. सावथाक वचपाचो निर्णय हो पार्टीचो निर्णय की आमदार म्हणल्यार एकूच आमदार आसा. आमकां तेका तो फक्त आमदार जावच्या पयलीं पार्टीचो एक लिडर आनी एक पार्टीचो फावंडर मेंबर, तेजी रिस्पॉन्सिबिलिटी आसता. ती रिस्पॉन्सिबिलिटी तेणी स्विकारलेली आनी थोड्यो कॉन्स्टिट्युएन्सीज तेका दिलेल्यो भोंवपाक आनी ते पार करीत आनी तेणी ते केला. त्यात घेवन तो आतांय करपाक तो तेजे 39 तशेंच तो गांवांनी भोंवता. सो अशें ना की आमदार म्हटलं एक कॉन्स्टिट्युएन्सी मर्यादा आसपाक ना. कित्याक पार्टीन तेका निवडून हाडल्यार पार्टीचो आमदार तो, जेन्ना पार्टी तेका डायरेक्शन दिता तेन्ना तेणी तशें काम करपाक जाय. सो काँग्रेसीन वचपाचो तेका कांय हेच ना. इट इज बेजलेस रुमर्स. कांय तेका हे ना तथ्य ना अशें तरी सध्या तरी आमकां दिसता. तुमी म्हणटा कितें तो काँग्रेसीन वचपाचो ना, तुमी शुअर आहा? आमी शुअर आहा. कित्याक आमी तेज्या वांगडा गट आसा, आमी तेज्या वांगडा आसा, तो आमच्या वांगडा आसा. जरी थोडे फोर्सीस आसा इंटरनल आनी एक्सटर्नल जे डिवायड करूंक सोदता पार्टीक, मात ते जावचे ना की पार्टीज कोर जो पार्टीचो आहा तो रेव्होल्युशनरी एग्रेसीव आहा. आमी मागीर आमचे इमोशन्स आहा, आमचे सॅक्रिफायस आहा, ते ह्या व्हॅल्युसांचेर पार्टी बेज आहा. ते अशें हांगासून तो वचपाचें ते केन्ना जावचेंच ना. तो दुसरें आनी काय आहा आतां अशें तरी र्युमर्स स्प्रेड जाता की मनोज परबाक एज प्रेजिडेंट ऑफ RGP तेका देंवोवपाचें आहा, म्हणजे तेका देंवोवपाचो ट्राय करता. तेका प्रेजिडेंट विरेश बोरकर जाता आनी जायते जे पळय चड करून सावथाचे म्हाका दिसता तुमचे मेंबर आहा पळय ते सावथाचे ते प्रिफर करता विरेश बोरकर प्रेजिडेंट जावचो म्हणून आनी मनोज परब स्टेप डावन जावचो म्हणून. हेतून कितलें स्वता ना पळय हे अशें कोण सांगता की सांगता तेजेर आमी लक्ष दिवचें न्हू. कित्याक सांग, आमी जशें काय हांवें पयलीं सांगलां, इट इज एन एसोसिएशन ऑफ पर्सन ऑर बॉडी ऑफ इंडिविज्युअल्स आनी पार्टीचें तें कॉन्स्टिट्युशन आसा. प्रेजिडेंट मागीर ऑफीस बेरर्स नाल्यार कितें डिस्ट्रिक्ट कमिटीज करपाचे आहा ते एवरी मेंबराक रायट आहा. जेन्ना इलेक्शन जाता डेमोक्रेटीक प्रोसेसान ते सगळें जाता आनी हे फुडें जर कितें करपाक जाय, कशें करपाक जाय ते त्याच प्रोसेसान जातालें. पण सध्या तरी आमदारान जे जशें जर तशें आहा जाल्यार आमदार कित्याक तुमकां सांगतलो की तेज्या लिडरशिपाच्या अंडर आमी काम करता म्हणून. सध्या तशें कांय चित्र ना. प्रेजिडेंटाच्या अंडर आमी स्ट्रॉंग आसा. तेजें काम तेजें विजन स्ट्रॉंग आसा आनी ते आमकां दिसता. तुमचें इलेक्शन आतां ड्यू केन्ना मॅनेजींग कमिटीचें? तुमची CEC आहा पळय, CEC आहाच, पूण आतां तुमची आहा पार्टी लिडरशीप आहा, तेजें इलेक्शन केन्ना ड्यू आहा? ना ते आमचे इंटरनल आसा. ते आमी जेन्ना जातले ते तुमकां डेफिनेटली सांगतले आमी इलेक्शन्स केन्ना कशें आहा ते. कित्याक तो प्रोसेस आसा. जशें की तुका नॉमिनेशन्स भरचे पडटा, मागीर ते आनीच फूल मागीर ते मेंबर्स मिटींग कॉल करची पडटा. तो इंटरनल प्रोसेस एज पर आवर कॉन्स्टिट्युशन जातलो. कित्याक तो प्रोसेस फूल इलेक्शन कमिशन एवरी 3 years or 5 years ना ते आसता. तो प्रोसेस तुमकां आमी जेन्ना जातलो पळय तेन्ना सांगतले आमी. आनी एज पर आवर कॉन्स्टिट्युशन आसा आनी ते इलेक्शन कमिशन आहा ते मॉनिटर करता. तांकां आमकां डिटेल्स धाडचे पडटा मागीर.
सो अशें जशें की सांगलां की लोक आमकां म्हणटा की तुमी डोनेशन्स घेता, तुमी डोनेशन सारको युटिलायझेशन दिना, एक्सपेन्स तुमी दाखयना. तांकां एक सांगूंक सोदता तुमच्या माध्यमांतून की पॉलिटिकल पार्टी अगेन इज रजिस्टर्ड अंडर रिप्रेझेंटेशन ऍक्ट. रिप्रेझेंटेशन ऍक्ट कितें म्हणटा, डोनेशन घेवपाक पार्टीक तेका हा तुमकां रायट right आसा, हा, अलाउड right हा. आसा. आनी कितें जेन्ना तो डोनर कोण दिता, दुसऱ्याक डोनेशन दिता, तो ते वॉलंटरी, इट इज कॉल्ड एज वॉलंटरी डोनेशन. तो बाबा आपल्याक हिशोब मेळटलो नाजाल्यार हे कितें बेनिफीट मेळटलो म्हणून तो डोनेशन्स तो दिना. मात आमकां कायदो कितें म्हणटा, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट कितें म्हणटा की एवरी डोनेशन जे येता ते कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट तुमी ECI, इन्कम टॅक्स अकाउंट, इलेक्शन एक्सपेंडिचर हे सगळे फायल केल्ले जाय. ते जर तूं इयरली 2 वर्सां नाजाल्यार 1 वर्सान तूं फायल करिना जाल्यार तुजें ते डिरजिस्टर जाता, तुजें सिंबल वयता आनी तुजें ते जशें की बाकीच्यो पार्टीज जाल्ले आसा, गोवा स्वराज पार्टी जाल्ली आसा, आनीक 2-3 पार्टी जाल्ले आसा. कित्याक ते तेंच्यांनी 4 पार्टी रिजनल पार्टीज गोंयच्यो तशें जाल्ले आसा. Derecognize केलेले. आमी वयल्यान रिकॉग्नायज जाल्ले आसा आतां आनी सिंबल आमचो परमनंट जाल्लो आसा. कित्याक आमचे सगळे सारखे आसा, कितें आहा ते आमी एज पर पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आनी सगळे कॉम्प्लायन्स केला. तो तुम्ही म्हणटा कितें तुमचें कितें सबमीट करपाचें आहा तुमचे पार्टीचें एज पर द हय, हय, रूल्स इलेक्शन कमिशन ऑफ हय. इंडिया तेच्या रुला अंडर तुम्ही म्हणटा सगळें सबमीट केला हय. इन्क्लुडींग अकाउंट सगळें. तेच करना जाल्यार आतां पोरू 4 पार्टीज गोंयच्यो रिजनल पार्टीज आहा पळय त्यो डिरजिस्टर जालेल्यो आनी पयलीं डिलिस्ट केले, म्हणजे तेंचे ते स्टेटस आसता पळय, सिंबल बी आसता पळय ते काडले आनी आतां तेंकां हें केलां, कितें म्हणटा ते डिरजिस्टर केलें. म्हणजे ते आतां फुडें मागीर तेंकां काय तेंचो अस्तित्व ना. तशें जाल्यार आमचेय जातलें आसलें न्हू. वी आर ऑल्सो रिजनल पार्टी, म्हणजे कॉम्प्लायन्स आहे, प्रोफेशनल सो लोक तुम्ही काम म्हणटा की करता, सगळें कंप्लायन्स केलेलें आहा. प्रोफेशनल लोक काम करता आनी एवरी इयर ते सगळे तितून हांव खुद एक कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनली हांव सगळें ओवरलूक करता, हे पळयता, ट्रेजरर आहा पार्टीचा पयलें नांव. सो तें सगळें करून आमी फुडें डॉक्युमेंट्स दिता इलेक्शन कमिशनाक, इन्कम टॅक्साक सगळें करता आनी फुडें आमचें तें पार्टी अशी मजबूत. आनी आतां एक रिकॉग्नायज गोंयची सगळ्यांक व्हडली रिजनल पार्टी आनी 3rd लार्जस्ट पार्टी सद्या जाल्ली आसा. तर आतां आनीक एक पॉयंट आहा म्हणो जाल्यार अशें तरी आयकोंक येता जे आमदारा कडेन जे गट आहा पळय तेंच्या म्हणचे कडेन की तुमी तेज्या फंक्शनान इंटरफिरन्स करता, म्हणजे तेका इंडिपेंडंटली काम करपाक दिना MLA अशें कितें आहा? तशें कांय ना. कित्याक पार्टी जेन्ना आसता, पार्टीचो MLA म्हणल्यार पार्टीचे आतां फॉर एग्जांपल असेंब्लीन तेका आमी दोळे धापून सगळें आमलें काम हें सगळें सोडून पार्टीचे आमी तेका सपोर्ट करता, हें सगळ्यांनी पळयल्लें आसा. आमची असेंब्ली अफेर्स कमिटी आहा ती तेका हेल्प करता. आमी केन्ना डिस्टर्ब कोणाक म्हणजे अशें म्हणजे फोर्स बी तशें कांय करूना. पार्टी जेन्ना तुमचें डिसिजन तेजेर घालना? ना तशें ना. पार्टीचो MLA म्हणल्यार पार्टीचे तेका कितें तरी बेनिफिट्स मेळटा, तेका BSc कमिटी वसोंक मेळटा पार्टी म्हणून. तो इंडिपेंडंट MLA न्हू. पार्टीचे तर डायरेक्शन्स आहा ते फॉलो करचेच, बट ऑफिशियल इट इज ऑफिशियल डायरेक्शन. बाबा एका सपोर्ट करपाक जाय, जर इलेक्शन जाता जाल्यार एका सपोर्ट करपाक जाय, तशें आसता तसो सपोर्ट करपाक जाय, हे कॉलिंग अटेन्शन घालपाक जाय, हे रेजोल्युशन घालपाक जाय, गोंयचे इश्यू. आनी म्हणून तेका आमी तशें सपोर्ट करता. इट इज अ सपोर्ट, इट इज नॉट इंटरफियरन्स काय ना. आनी ते टायम आनी तुमी पयला आसतलें 39 इतलो व्हडलो प्रोटेस्ट जाला तो सगळे मॅनेज भायर सगळे आहात एक्टिविटी आहा ते पार्टीचे मेंबर्स, पार्टीचे अंडर लिडरशीप ऑफ मनोज परब आमी करताले. डेफिनेटली आमदार मागीर ते आहात सगळे आहले ते लीड करताले, भायरसून सगळे मॅनेजमेंट आमीच करताले आनी ते ऑब्वियसली सगळ्यांक खबर आहा. तर आतां एक क्वेश्चन येता, जेन्ना 2027 इलेक्शन जातलें, असेंब्ली इलेक्शन सारकें लागीं पावलेलें, हें लागीं पावता ही सिंगल लार्जस्ट रिजनल पार्टी गोंयची आनी जी म्हणटा मूळ जे गोंयचे प्रश्न आहा ते फुडें व्हरप, लोकांचे प्रश्न फुडें व्हरप, सगळे तुमकां पळयता रेव्होल्युशनरी गोवन्स बाबा केन्ना वाडटले. पूण आतां हे वाडपाचे सुवातेर हें तुमचे मदें इंटरनल फ्यूड जो ओपनली आतां भायर सरलेलो कितलो पासून तुमकां इफेक्ट जाता? ना पळय कित्याक इंटरनल फ्यूड जे काल आमचे प्रेसिडेंट केल्या, थोडे इंटरनल लोक आसा जे पार्टीक डॅमेज करता आनी तेंची नांवां प्रेसिडेंटान आउट केल्ली आसा आनी तेंगेर पार्टीचे जे डिसिप्लिनरी कमिटी आहा आनी CC आहा ती डिसिजन घेतली, डेफिनेटली तेंगेर डिसिजन्स घेतली आनी ते बेगीन ह्या विका भितर आमची मिटिंग्स आमी कॉल आउट करून आमी ते फायनल डिसिजन कितें आहा ते घेतले. मात जेन्ना असले मनीस आसता ते डॅमेज करता इंटरनल भितर रावन पार्टी, ते पार्टीन रावन तेजो कांय फायदो ना. अशा पार्टीन आमी आनी खूब जाणांक काडला जे कितें म्हणटा ते एंटी पार्टी एक्टिविटीज करताले आनी डॅमेज करताले. मात ते काडलो गेलो की पार्टीक कांय फरक पडोंक ना. आतां
तेच सांगचें म्हणल्यार असो सिच्युएशन ते एक्सटर्नल फोर्सीसूय थोडे आहा ते आमकां हळू हळू कळटात. एक्सटर्नल फोर्सीस इंटरनल फोर्सीस करून हे रिफ्ट तयार करता. मात तेजेर आमचे नजर आसा आनी तेज्या पयलींच आमी काल आमच्या प्रेजिडेंटानूय सांगलां की ते कितें आहा ते आमी क्लीन अप करतले आनी प्युअर आनी एक कितें म्हणटा ती गोंयची लार्जस्ट पार्टी बेश्टी जावंक ना. एक तेजी कितें प्रिंसिपल्स आहा, तेजे डेकोरम आसा, तेजो एक एथिक्स आहा पार्टीचे आनी व्हॅल्यूज आहा आनी कॉन्स्टिट्यूशन आसा आनी डिसिप्लीन आहा. ते व्हेरी इम्पॉर्टंट. ते ना जाल्यार पार्टी तुका फुडें फुडें वचना. नाल्यार कोणूय येतलो कितें करतलो हें करता आनी पार्टी दुसऱ्या पार्टीच्या भाशेन जावन उरतली. ते आमकां जावंक दिवची ना आमी. म्हणून आशिल्ले आमी बोल्ड स्टेप्स घेता. ओपनली काल आउट केला. ऑफिशियली कितें आहा ते बेगीनूच ह्या विका भितर कितें ते आउट जातलें. आता तुमचो मनोज परब तुमचो लिडर आहा आनी जेन्ना क्रायसीस जाता तेन्ना मातशें तेजे लिडरशीप क्वॉलिटीचेर मातसो क्वेशन मार्क जाता. म्हणजे केन्ना जालें लोकसभेक जेन्ना तुमी दोनूय सिटां शेणले तेन्ना एक सांग ब्रेक उरलो. तेन्ना तुमचेर टिका जाली. तेन्ना मनोज परब आन्सर कोन्ना आहलेलो. मनोज परब जावं मिडियाच्या फुडें येनाहलेलो. आतां तुमची एक क्रायसीस जाली, सेकंड क्रायसीस. ही क्रायसीस जाली तेन्ना आतां मनोज परबूच दिसती पडना. तर तेन्ना एक क्वेशन मार्क लिडरशिपाचेर, तेज्या लिडरशिपाचेर. कित्याक व्हडल्या टायमार मनोज परब मिडिया समोर येयना. तर एक क्वेशन मार्क येता, कित्याक लागून येयना. येतलो तो मिडिया तेणी कालूच सांगला की मातशें टायम रावा, आपण 2-3 दिसांनी कितें आहा ते तुमकां सांगता म्हणून ऑफिशियली प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगता. आनी अशें कांयच ना. कितें प्रेजिडेंट पळय इतले दीस आमी लोकसभा कितें जालें तें आनी परत सांगना हांव. लोकसभेची जावन कित्याक ब्रेक घेतलो, कितें आमची सिच्युएशन कशें आसलें, कित्याक ही पार्टी सगळें सॅक्रिफायस करून सगळें आपलें काम धंदो सोडून हें करून करता. ताका लागून मातशें आमी ते एक बॅकफुटार घेतले, रिवायज स्ट्रॅटेजी केली आनी सगळें काम कितें आमी इश्यू घेवनूच सगळे वयताले. एक तशी स्ट्रॅटेजी केली. आतां तेणी ऑलरेडी सांगलां हे फाटले 3-4 म्हयने आमी प्रोटेस्टानूच बिजी आसले. आमचे इंटरनल मिटींग्स चालूच आसा. जशें की तुमकां कळटा एक डायरेक्शन्स आमी आउट करता आनी मिटींग्स अशें ना की तो मिडिया कडेन येना. मात मिटींग्स इंटरनली आमच्यो चालूच आसा आनी रेगुलर आमचे ऑफिस बेरर्स मिटींग्स, आमचे कोर एक्झिक्युटीव कमिटी मिटींग्स, आमचे डिसिप्लिनरी मिटींग्स ते चालूच आसा. आनी तेजेर आतां इलेक्शनूय लागीं पावला, तेजेरूय चर्चा करपाक आमी आतां 4-5 दिसांनी आनी एक मिटींग घेवन ते कितें आहा ते क्लियर करतले. आनी प्रेजिडेंटान ऑलरेडी सांगलेलें आसा आपल्या ऑफिशियल सोशल मिडियाचेर की तो प्रेसाकूय सॉरी तेणी म्हटलां आनी आपूण कितें आहा ते एकूचदां तुमकां ऑफिशियली कितें आहा तो सांगतलो आनी हेजेर बेगीनूच तुमकां सगळें पिक्चर क्लियर जातलें. मात लोकांक एकूच सांगता की पॉलिटिकल पार्टी इज तेका परपेच्युअल सक्सेशन आसता. परपेच्युअल सक्सेशन म्हणल्यार तेका अंत नासता. असो म्हणल्यार कोण गेलो जाल्यार एक मनीस गेलो जाल्यार ते पार्टी तुका बंद जायना, म्हणल्यार काय डॅमेज जायना. पार्टी आहा ती पार्टी तशीच उरता आनी ही पार्टी तशीच उरतली आनी तेजो काय अंत ना. तुम्ही म्हणल्यार पळय अंत ना, अर्जी अंत ना. कोण सोडून गेलो जाल्यार ही पार्टी आहा पळय ती पार्टी उरतली. हय. तर समज धरया आमी एक फुडें फ्युचराचें सांगता तुका. समज विरेश बोरकर तुमचो एकलोच आमदार समज तुमकां सोडून गेलो, मागीर पार्टीचें कितें? ना तो तूं समज आमी धरया ते आयज पासून हांव आतां फॅक्ट्स कितें आहा तेजेर उलयला. काल कितें जाला, आमी पब्लीक नोटीस काडली, हे सगळें जाता तेजेर उलयला. तेजेर हांव कितें ते आन्सर करता ते म्हणजे अशें की जावपूच ना. म्हणजे तुम्ही म्हणटा की तें जावंक ना पळय तेजेर आपण तेजेर हांवें ऑलरेडी सांगलां तशें जावपाची कांय चान्सीसूच ना आनी ते जावचीय ना. जे पर्यंत पार्टी आहा ते पर्यंत आमचो आमदार आसतलो आमच्या वांगडा. आमकां तेजी पूर्णपणे खात्री आहा. तर आतां तुवें म्हणलें तुमचो मनोज परब आहा पळय तो आतां मिडियाच्या समोर येतलो. तेज्या बरोबर आमी विरेश बोरकाराक पळयतले. डेफिनेटली आसपाकूच जाय. तेतून काय क्वेशनूच ना. आनी जशें की हांवें पयलीं सांगलां की खूब ह्या दिसांनी आमी जानेवारी टू मार्च एप्रील पर्यंत आमी प्रोटेस्टानूच बिजी उरले. आमचे ऑर्गनायझेशन मिटींग्स, आमचे कॉन्स्टिट्यूशन लेवल मिटींग्स, ब्लॉक लेवल मिटींग्स, मागीर आमचे डिस्ट्रिक्ट कमिटी मिटींग्स, कोर एक्झिक्युटीव मिटींग्स, मागीर आमचे जे डिस्ट्रिक्ट कमिटी मिटींग्स, सगळे मिटींग्स घेवन आमी आतां मोर्चा बांदणी इलेक्शनाचेर केलेली आसा. आनी ती तुमकां आतां फुडें रोखडेच हे 4-5 दिसांनी दिसतले. तो तुम्ही म्हणटा की आता सद्याक तुम्ही म्हणटा इलेक्शनाची तयारी तुमची चाललेली आहा आनी इंटरनल तुमचे पळय ना इट इज तुका सांगलें इंटरनल कितें आहा ते इंटरनल थोडे फोर्सीस आसले जे काल आउट जाला. आनी
आनी एक्सटर्नल फोर्सीस थोडे आसा ते रिफ्ट दाखयताले पार्टीन, तशे रिफ्ट नाहलेत काय. सो ते आमी तेजे कामूय चालू आसा आनी बेगीनूच तेजे आमची CSC कमिटी आनी डिसिप्लिन कमिटी ऑफिशियल मिटींग घेवन तुमकां कळयतले आनी अनाउन्स करतले कितें आमचो फुडलो स्टेप आहा तो. तर तुमकां आमच्या अजय बाबान सगळें सांगलेलें आहा तेच्या पार्टीच्या बाबतीन, आनी तो अजून पासून टाम आहा की विरेश बोरकर तेंच्याच बरोबर आहा आनी तेंच्याच बरोबर तो उरतलो म्हणून. पण कितलें सोत आहा हितून तें तरी आमी सांगूंक शकना, कित्याक लागून आमकां तरी थोडे सोर्सीस मेवता की खंय नाल्यार खंय तो आपल्याचो पॉलिटिकल फ्युचर तरी बिल्ड करपाक तरी तयारीन आहा म्हणून. आनी आमकां तरी, हांव सात आंद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन आहा, आमकां तरी तिंगा फिलच येता की तेका ऑलरेडी थंयच्या लोकांनी सांगलेलें आहा की काँग्रेसीच्या बरोबर वयचो म्हणून. आतां तो आरजीच्या बरोबर आसतलो, काँग्रेसीच्या बरोबर वयतलो हें तरी आमकां खबर ना, पूण अजयचें जरी तर आमी मानलें जाल्यार तो आरजीच्या बरोबर आसतलो म्हणटा तो इलेक्शन जायसर. आनी तेणें ऑलरेडी सांगलेलें आहा मनोज परब, आतां सद्याक तरी मनोज परब मिडियाक दिश्टी पडना, मिडियाच्या मुखार मनोज परब येतलोच म्हणटा तो, पूण तेंचे ज्यो इंटरनल मिटींग आहा, आतां तेंची CECची मिटींग ह्या विकान जातली म्हणटा, तेज्या उपरांत जें डिसिप्लिनरी एक्शन घेवपाक जाय जे कोण इंटरनली ह्या पार्टयेन फ्यूड तयार करूंक सोदता वो रॉंग नेरेटीव तयार करूंक सोदता, तेंचेर एक्शन जातलें म्हणटा तो. आनी तेज्या उपरांतूच म्हणटा तो ही मिडिया कडेन तेंची प्रेस कॉन्फरन्स जातली, आनी ह्या प्रेस कॉन्फरन्सान जे भाशेन हांवें ताका विचारलें आमदार आसतलो काय म्हणटा, तो म्हणटा आमदार आसतलो. तर आमी वाट पळयता केन्ना विरेश बोरकार आनी मनोज परब दोगी जाण बरोबर हे प्रेस कॉन्फरन्स आसतले, आनी जे प्रश्न गोंयकारांच्या मनान आहा ते प्रश्न आमी विचारतले, आनी ते प्रश्न तेंचे जबाब आहा पळय ते गोंयकारांक मेळपाक जाय. कित्याक लागून जी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आहा ही जावन आहा सिंगल लार्जस्ट रिजनल पार्टी, आनी ही सर्वायव जावप हें गोंयकारां खातीर एक्चुअली एकदम इम्पॉर्टंट. कित्याक लागून गोंयचे जे इशू आहा ते गोंयचे खंयच्यो पार्टी आतां सद्याक तरी घेयना, आनी एकूच आमी पळयता पळय ते रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी. आनी आमकां जाय ही पार्टी सद्दांच उरची आनी विरेश बोरकार सद्दां तेंच्या बरोबर आसचो. आनी आतां सद्याक तरी तें नेरेटीव जालां पळय तेजेर क्लॅरिफाय करपाक जाय, आनी म्हाका दिसता हें बेगिनूच क्लॅरिफाय जातलें जेन्ना मनोज परब आनी विरेश बोरकार दोगूय जाण बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतले. ती वाट आमी पळयता, आनी आमी सदमता की तुमकां जे प्रश्न पडलेले ते सगळे प्रश्न अजय बाबान आन्सर केले आसतले म्हणून. आनी जे भाशेन आमी म्हणलां तेंचें कितें आहा भितरलें तें आमी वाट पळयता ह्या प्रेस कॉन्फरन्सीक, आनी ही जातली मोस्ट इम्पॉर्टंट प्रेस कॉन्फरन्स तेजी आमी वाट पळयता.